हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इलिमिनेशन टेक्निक बाय मंजिल ICS या व्हिडिओच्या माध्यमातून एम पी एस सी 2024च्या प्रिलिमसाठी आवश्यक असणाऱ्या इलिमिनेशन टेक्निक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. लर्निंग आउटकम हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला काय काय मिळेल हे आपण यामध्ये पाहून घेऊया. यामध्ये आपण टोटल सर्व व्हिडिओचा एकंदरीत विचार केला तर तुम्हाला 10 टेक्निक इलिमिनेशनच्या कळून जातील. 10 टेक्निक तुम्हाला कळून जातील. पुढं यामुळे तुमचा किमान 20 ते 30 मार्काने स्कोर वाढू शकतो. 20 ते 30 मार्क म्हणजे तुम्ही याचा अर्थ समजू शकता विद्यार्थी मित्रांनो. अर्ध्या एका मार्काने विद्यार्थी मेन्स देण्यापासून राहून जातात. त्यामुळे 20 ते 30 मार्क याला खूप मोठा अर्थ आहे. आणि इव्हेंच्युअली तुम्हाला काय होईल की ऑब्जेक्टिव्ह टाईपची लास्ट मेन्स जे आहे ते तुम्हाला लिहिण्याची संधी मिळून जाईल. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक डिस्क्लेमर आहे. तो डिस्क्लेमर असा आहे की पहा की आपण प्रश्न जेव्हा क्वेश्चन पेपर जेव्हा सॉल्व करतो तेव्हा पहिल्या राऊंडमध्ये जे आहे ना की तुम्ही सर्व प्रश्न हे नॉलेजच्या बेसिसवर अटेम्प्ट करा. सर्व प्रश्न हे नॉलेजच्या बेसिसवर अटेम्प्ट करा. आणि जेव्हा पहिला राऊंड जेव्हा होईल आणि तेव्हा तुम्हाला असं जाणवून येईल की अरे माझे तर 60 ते 65 प्रश्न झालेले आहेत, तर त्यावेळी तुम्ही या इलिमिनेशन टेक्निकचा वापर करू शकता. बघा 60 ते 65 प्रश्न पहिल्या राऊंडमध्ये 60 ते 65 प्रश्न अटेम्प्ट करणं याचा अर्थ असा आहे की तुम्ही ऑलरेडी प्रिलिम्समधून बाहेर पडलेला आहात. कारण का की कट ऑफ बघा 105 ते 110च्या आसपास लागतो. आणि अशातच जर का तुम्ही फक्त 60 ते 65 प्रश्न अटेम्प्ट केलेले असतील तर याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही प्रिलिममधून बाहेर पडलेला आहात. अशा वेळी या इलिमिनेशन टेक्निक तुम्हाला खूप फायदेशीर ठरतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला याची गॅरंटी देतो की तुम्हाला नक्की खूप चांगला फायदा होईल. त्यातील आपली पहिली टेक्निक आहे वर्ड असोसिएशन. हे टेक्निक काय आहे तर बघा की वर्ड असोसिएशन म्हणजे वर्ड शब्द जे आहेत ते प्रश्नातील शब्द हे ऑप्शनमधील शब्दांशी असोसिएट करून पाहणे. हे काय आहे तर ते आपण प्रत्यक्षात पाहणारच आहोत. तुम्ही याचा काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही जेव्हा स्वतः प्रश्नपत्रिका पाहणार तर तेव्हा तुम्हाला याचा फायदा होईल. की 2023 मधील जवळपास 4 प्रश्न हे वर्ड असोसिएशन या टेक्निकने आपण सॉल्व करू शकतो. तसेच 2022 मधील 5 प्रश्न, 2021 मधील 3 प्रश्न आणि 2020 मधील 1 प्रश्न हा वर्ड असोसिएशन या टेक्निकने आपण सॉल्व करू शकतो. 2023 मधील ए सेटमधील 11वा प्रश्न बघा की इसवी सन 1934 मध्ये कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या शब्दावर फोकस करा, कर्षक संगम. तर बघा की कोणताही एखादा शब्द असेल आणि त्या शब्दाच्या शेवटी घम, लम, तम असे जर शब्द असतील तर ते शब्द किंवा तो शब्द हा तमिळनाडू किंवा केरळमध्ये प्रचलित असणार आहे. उदाहरणार्थ बघा की मल्याळम शेवटी बघा अळम असा आवाज येतो. पुढं आपण अजून एक उदाहरण घेऊ शकतो, मोहिनीयट्टम. यामध्ये पण शेवटी बघा की टम. अर्थात मला सांगायचं काय आहे की ज्या वाक्याच्या शेवटी ळम, तम किंवा टम असे शब्द असतील तर ते तमिळनाडू आणि केरळमधील प्रचलित शब्द आहेत. त्यामुळं ऑप्शन 1 आंध्र प्रदेश आणि ऑप्शन 4 बंगाल हे निघून जातील. आणि पर्टिक्युलरली जर का तुम्ही पाहिलात तर असे जे शब्द आहेत ना तर ते केरळशी असोसिएटेड आहेत. त्यामुळं तुम्ही बघा की जरी ऑप्शन 1 आणि 4 एलिमिनेट केला तर तुम्ही 50-50% पर्यंत पोहोचता. म्हणजे तुमचं उत्तर बरोबर येण्याची पॉसिबिलिटी ही 50% वाढलेली आहे. लक्षात येते. थोडक्यात मला काय सांगायचं आहे बघा की आपण आपलंच उदाहरण घेऊन बघूया
की महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या शेवटी बघा पूर लागलेला आहे, पूर. जसे की कोल्हापूर, सोलापूर, नागपूर. यावरून आपण सहसा ओळखू शकतो की हे काय आहेत, महाराष्ट्रातील जिल्हे आहेत. आपण महाराष्ट्रातील गावांचा जर का विचार केला तर आपल्या गावांच्या शेवटी वाडी असे शब्द लागलेले असतात, वाडी. उदाहरणार्थ सावंतवाडी, महंतवाडी किंवा सरनोबतवाडी असे शब्द. म्हणजेच आपण त्या यावरून आपण ओळखू शकतो की बाबा हे गाव पर्टिक्युलर जिल्ह्यातील आहेत किंवा पर्टिक्युलर राज्यातील आहेत. हीच टेक्निक आपण या प्रश्नामध्ये वापरलेली आहे की ज्या शब्दांच्या शेवटी ळम, तम असे शब्द असतील तर ते केरळ किंवा तमिळनाडूमधील असतील आणि विशेषतः केरळमधील असतील. लक्षात येते? त्यामुळे ह्याचा आन्सर आहे 3 केरळ. पुढे जाण्याआधी अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो की बघा की सेम लॉजिक आंध्र प्रदेशसाठी पण लागू होते. आंध्र प्रदेशमध्ये देखील पहा की कोंडा, KOND, कोंडा आणि पल्ले हे शब्द खूप जास्त वापरले जातात. तर समजा 2024 आणि 25च्या प्रिलिममध्ये असे काही शब्द आलेले असतील की ज्या शब्दांच्या शेवटी कोंडा असेल किंवा पल्ले असेल. उदाहरणार्थ आपण पाहू शकतो की आर्माकोंडा. हे काय आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आर्माकोंडा. आता हे आंध्र प्रदेशमधील काय ठिकाण आहे, कोंडा शेवटी आहे. त्यानंतर अम्मागिरी पल्ले असा एक शब्द आहे, हा पण काय आहे, पल्ले शेवटी आहे बघा. अर्थातच हा आंध्र प्रदेशशी असोसिएट असणारा शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास. यामध्ये आपल्याला वर्ड असोसिएट कोणता करायचा आहे तर बघा शंख आणि कवच हा शब्द तुम्ही असोसिएट करून पहा की तुम्हाला याचा आन्सर सी हे मिळून जाईल. त्यानंतर आणखीन एक यामध्ये ट्रिक अशी आहे की बघा की जे दोन स्टेटमेंट सिमिलर असतात तर त्या दोनपैकीच एक आन्सर असते. यामध्ये बघा की मोलुस्कांचे कवच आणि मोलुस्कांचे आवरण, यामध्ये हे दोन स्टेटमेंट खूप सिमिलर आहेत, खूप क्लोज आहेत. त्यामुळे या दोनपैकीच एक कोणतं तर आन्सर असेल. या ठिकाणी शंख आणि कवच हे वर्ड जे आहेत ते असोसिएट होतात, त्यामुळं सी हे याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न पहा की 2023च्या पद्म पुरस्काराबाबत प्रश्न विचारलेला. या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. बघा की एवढ्या सगळ्या गोष्टी आपण नाही लक्षात ठेवू शकत, कारण की कित्येक लोकांना पद्मश्री पुरस्कार मिळतो ना, आणि ॲट द एंड आपण देखील एक ह्युमन आहोत की आपल्याला ब्रेनला देखील काही लिमिटेशन आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी आपण नाही लक्षात ठेवू शकत, आणि अशा वेळी या लॉजिकल टेक्निक्स, इलिमिनेशन टेक्निक आपल्याला फायदेशीर ठरतात. बघा या इलिमिनेशन टेक्निक ज्या आहेत त्या रँडम तुक्का नाहीत, किंवा आपण छापाकाटा उडवून एखादा प्रश्न तुक्का मारतो असा देखील काही प्रकार नाही. या ज्या टेक्निक आहेत त्यामागं एक लॉजिक आहे, त्यामागं एक त्यामागं एक कारणाने स्पष्टीकरण देखील आहे, आणि त्याचा प्रत्यक्ष एव्हिडन्स देखील हे तुमच्या समोरच आहे. तर हा प्रश्न आपण स्टार्ट करूया. तर बघा की या ठिकाणी आपण हा वर्ड असोसिएट करू शकतो बघा की डॉक्टर आणि विज्ञान. अर्थात असा कोणताही रूल नाही की डॉक्टर हा विज्ञान क्षेत्राशी संबंधित असेल. डॉक्टरेट ही पदवी किंवा हे बिरुद जे आहे ते कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती प्राप्त करू शकते. पण हा क्वेश्चन जर तुम्हाला अटेम्प्टच करायचा असेल ना, तर हे तुम्ही वर्ड असोसिएट करून हा प्रश्न अटेम्प्ट करू शकता. इथून पुढे 2022चे प्रश्न सुरू होतात. तर आपण ते पाहूया की आपल्याला विचारले की प्रवाहाचे प्रकार आणि स्पष्टीकरण. तर यामध्ये आपण कोणता वर्ड असोसिएट करू शकतो पहा की यामध्ये बघा की गुंफित हा शब्द आहे, आणि या ठिकाणी जोडलेली व्यूहरचना हा शब्द आहे. अर्थातच तुम्ही जर का पाहिला तर गुंफिताचा अर्थच एकमेकांमध्ये गुरफटलेला किंवा एकमेकांना असा जोडलेला असा होतो. हा जर का तुम्ही शब्द ह्याच्याशी असोसिएट केला तर तुम्ही डायरेक्ट उत्तराजवळ पोहोचता. D4 कुठं आहे बघा, D4 ऑप्शन बी मध्ये. लक्षात येते मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, की तुम्ही वर्ड असोसिएट करून पहा की प्रत्येक वेळी तुम्हाला सर्व गोष्टींचं नॉलेज असेल असं नाही.
या ठिकाणी तुम्ही काय करू शकता की ज्या मी तुम्हाला टेक्निक सांगत आहे की वर्ड असोसिएशन असेल, ऑड मॅन आउट असेल, जनरल स्टेटमेंटवाली टेक्निक असेल, एक्स्ट्रीम वर्डची टेक्निक असेल, या टेक्निकचा वापर करून तुम्ही किमान 20 ते 30 मार्क वाढवू शकता. पुढचा प्रश्न पहा की व्हॉट इज अल्फा, बीटा आणि गामा डायव्हर्सिटी. प्रश्नावरून आपल्याला असं कळते की काहीतरी डायव्हर्सिटी रिलेटेड आहे. ओके, हा आता वर्ड आपण असोसिएट करून बघूया. ऑप्शन बी बघा, सिम्पसन्स डायव्हर्सिटी, आणि ऑप्शन डी व्हिटनर सजेस्टेड दिस टर्म. यावरून आपल्याला असं लक्षात येते बघा की बी आणि डी या दोनपैकी एकच स्टेटमेंट करेक्ट असेल. दोन्हीच्या दोन्ही करेक्ट असणार नाही. एक तर बी बरोबर असेल किंवा डी बरोबर असेल. ओके, आता सी बघा, फॉर मेजरिंग बायोडायव्हर्सिटी ओव्हर जॉग्राफिकल स्केल. हे वाचल्या वाचल्या आपल्याला असं लक्षात येते की हा वर्ड या ठिकाणी परफेक्टली असोसिएट होतो. त्यामुळं सी हे असणारच. त्यामुळं ज्या स्टेटमेंटमध्ये सी नाही त्याला कॅन्सल करा. यामध्ये आपण ऑप्शन ए आपला इलिमिनेट होतो. त्यानंतर ऑप्शन 2 जो आहे तो देखील इलिमिनेट होतो. सी दोन्हीमध्ये आहे. आणि जसं की मी सुरुवातीलाच बोललो की बी आणि डी पैकी एक बरोबर असेल. आता या ठिकाणी बघा की ऑप्शन जर का असा असता सी आणि बी आणि चौथा ऑप्शन सी आणि डी असा असता तर तुमचं खूप कन्फ्युजन झालं असतं. पण या ठिकाणी MPSCनं विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन देखील दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी फक्त इथं सीच दिले आणि चौथ्यामध्ये सी आणि डी दिले. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की बी आणि डी पैकी एक बरोबर असेल. त्यामुळे तर डी बरोबर असे घेऊन चला आणि सी हे 100% बरोबर आहे. आणि त्यामुळे उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 असेल. या ठिकाणी बघा, नेक्स्ट प्रश्न आहे, नेम द ऑनलाईन प्लॅटफॉर्म लॉन्च्ड बाय मिनिस्ट्री ऑफ वुमेन टू सपोर्ट द वुमेन एंटरप्रेनर. आता बघा की मी हे जे दोन शब्द जे आहेत ज्यांना मी सर्कल केलेला आहे, हे तुम्ही ऑप्शनमध्ये काय करू शकता की असोसिएट करून बघा की ऑनलाईन, यावरनं हा ऑनलाईन आणि हा ई याला असोसिएट करा. वुमेन आणि महिला हा शब्द असोसिएट होतो. अर्थात वर्ड असोसिएशन ही टेक्निक खूप सोपी आहे बघा की जे तुम्हाला प्रश्नामध्ये दिसते ते शब्द किंवा ते स्टेटमेंट आपल्याला काय करायचं आहे की ऑप्शनशी असोसिएट करून बघायचं आहे. आणि यामुळं तुमचं काय होईल की एक प्रश्न सोडवण्याचा एक अप्रोच चांगला डेव्हलप होऊन जाईल आणि तुम्हाला वर्ड असोसिएशन या टेक्निकने 4 ते 6 मार्काचा फायदा होईल. पुढं बघा, सेम लॉजिक हा. आता बघा, मी जे वर्ड अंडरलाईन करतो त्यावर तुम्ही फोकस करा. JNUचे भूतपूर्व कुलगुरू ममिदाला जगदीश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. की बघा, हे जे व्यक्ती आहेत ते काय आहेत, JNUचे या JNUचे काय आहेत की कुलगुरू आहेत. तर आता बघा, साधा विचार करा, JNUचे जे कुलगुरू असतील त्यांचं इस्रोमध्ये काय काम असेल. अर्थातच ते इस्रोशी संबंधित नसणार आहेत. त्यामुळे 4 इलिमिनेट झाला. UPSC आणि MPSCच्या ज्या अपॉइंटमेंट आहेत त्या आपल्याला शक्यतो माहीत असतात. ते आपल्या न्यूजमध्ये देखील असताना आपल्याला एक क्युरिओसिटी असते की अरे बाबा हा MPSCचे चेअरमन कोण आहेत, UPSCचे चेअरमन कोण आहेत. त्यामुळं हे आपल्याला माहीत असते. आणि हे UPSCचे देखील काय आहेत की चेअरमनपदी नियुक्ती झाली नाही. त्यामुळे हे देखील आपण कट करू शकतो. उरले ऑप्शन 2, NCERT आणि UGC. आता बघा की एखादा व्यक्ती हा JNUचे काय आहेत, कुलगुरू आहेत. तर JNUच्या कुलगुरूवरून त्यांना NCERTचे अध्यक्ष बनवणं याचा अर्थ असा आहे की एखाद्या DYSPला काय करणं, कॉन्स्टेबल बनवणं. ओके, लक्षात येते. त्यामुळे NCERT देखील हा देखील ऑप्शन येणार नाही आणि त्याचा ऑप्शन येऊन जाईल UGC. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो. बघा, हा करंट रिलेटेड प्रश्न आहे पण आपण वर्ड असोसिएट करून काय केलं की त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला. या ठिकाणी पण पहा की आपण वर्ड असोसिएट करू शकतो. बघा, घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशातून कमी विकसित देशामध्ये होऊ नये म्हणून बेसल अधिवेशनात डॅशमध्ये डॅश येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या गेल्या. तर बघा की आपण बेसल नॉर्म ऐकतो, बेसल नॉर्म्स इकॉनॉमीमध्ये. तर आपल्याला एवढं माहीत असते की बेसल हे शहर कुठे आहे, कोणत्या देशामध्ये आहे. याचं जर का तुम्हाला उत्तर माहीत असेल
तर तुम्ही काय करू शकता, ह्याचा आन्सर देऊ शकता की बेसल कुठं आहे, स्वित्झर्लंडमध्ये. बेसल कुठे आहे, स्वित्झर्लंडमध्ये, आणि म्हणूनच पर्याय क्रमांक 4 हे ज उत्तर आहे. पुढं बघा, यांग यापिंग या अलीकडे अंतराळात चालून आलेल्या अंतराळवीर आहेत आणि त्या डॅश या देशाच्या नागरिक आहेत. आता बघा, मला यांग यापिंग हे माहीत नसलं तरी मला काय शी जिनपिंग हे नाव माहीत आहे. ओके, शी जिनपिंग कोण आहेत, ते चायनाचे राष्ट्रप्रमुख आहेत. हा वर्ड तुम्ही याला असोसिएट करून बघा, शी जिनपिंग आणि यापिंग हे सिमिलर साऊंडिंग वर्ड वाटतात. अर्थात वर्ड असोसिएशन केलं की आपल्याला ह्याचं देखील आन्सर मिळून जाईल. ह्या कुठल्या देशाच्या आहेत, चीन या देशाच्या नागरिक आहेत. पुढे बघा, ज्ञानपीठ अवॉर्ड इज स्पॉन्सर्ड बाय. ज्ञानपीठ अवॉर्ड कोण देते, परत वर्ड असोसिएट करा, ज्ञानपीठ आणि ऑप्शन 3 मधला भारतीय ज्ञानपीठ, आणि हेच त्याचं काय आहे, उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सीचे उद्देश काय काय हा आपल्याला प्रश्न विचारला. पहिला ऑप्शन बघा की पहिल्या ऑप्शनमधला हा तुम्ही शब्द फोकस करा, स्किल ट्रेनिंग. दुसऱ्या ऑप्शनमधला परत हा शब्द फोकस करा, स्किल डेव्हलपमेंट. तिसऱ्या ऑप्शनमधला परत हा शब्द फोकस करा, स्किल डेव्हलपमेंट. आता बघा की जर या ठिकाणी बघा की ऑप्शनमध्ये ऑल ऑफ द अबाव असतं तर आपण नक्कीच ऑल ऑफ द अबाव हे टिक केलं असतं, पण ऑप्शन बघा की ऑप्शनमध्ये ऑल ऑफ द अबाव हा ऑप्शन नाही. त्यामुळे अर्थातच हे जे 4 स्टेटमेंट आहेत, ए बी सी डी, हे जे 4 स्टेटमेंट आहेत यातलं एक कोणतं तरी काय आहे, चुकीचं आहे, आणि उरलेले 3 बरोबर आहेत. आणि आपल्या वर्ड असोसिएशन या टेक्निकनुसार या स्किलशी हे शब्द असोसिएट होतात. हा स्किल डेव्हलपमेंट, त्यानंतर हा स्किल डेव्हलपमेंट आणि हा स्किल डेव्हलपमेंट. त्यामुळे ए बी सी हे त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पुढची जी टेक्निक आहे ती खूप महत्त्वाची टेक्निक आहे, त्याला आपण म्हणतो ऑड मॅन आउट. आपण बघा की 4थी किंवा 7वीच्या स्कॉलरशिपमध्ये गटात न बसणारा शब्द किंवा विसंगत पर्याय जो आपण शोधत होतो ना, तीच टेक्निक आहे इथं. थोडंसं त्यामध्ये काय अपडेटेड व्हर्जन आपण असं म्हणू शकतो. तर ही टेक्निक काय आहे आपण पाहूया. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्षात प्रश्न सोडवत असताना याचा फायदा होऊन जाईल. 2023मधील 4 प्रश्न, 2022मधील 2, 21मधील 1 आणि 20मधील 1 प्रश्न आपण या टेक्निकचा वापर करून सोडवू शकतो. बघा, ही टेक्निक काय आहे की आपल्याला 4 ऑप्शन दिलेले असतात आणि या 4 मधला एक ऑप्शन जो आहे ना, तो काहीतरी वेगळा वाटत असतो आपल्याला, काहीतरी ऑड वाटत असतो, आणि तेच त्याचे आन्सर असते. आता हे बघा, मी पुन्हा सांगतो की हा रँडम तुक्का नाही. जे आपण आयोगाचे हे प्रश्न आहेत सगळे, आणि आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण थोडंसं बारकाईनं ऑब्झर्व केलेलं आहे, आणि हा बारकाईनं ऑब्झर्व केलेल्या ज्या गोष्टी आहेत ते मी तुमच्यासमोर मांडत आहे. ते कसं ते तुम्ही पाहू शकता की बघा की जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक -% किंवा त्यापेक्षा जास्त असतो तेव्हा त्या कुटुंबाला मल्टीडायमेन्शनली पॉवर असं मानलं जाते. आता बघा, फक्त तुम्ही ऑप्शनवर काय करा, फोकस करा. इथं काय आहे, 0.33, पुढं 0.33, पुढं 0.33, आणि हा चौथा ऑप्शन बघा की 33.3. अर्थातच या 3 ऑप्शनपैकी हा चौथा जो ऑप्शन आहे तो थोडा काय वाटतो आपल्याला की ऑड वाटतो. लक्षात येते, आणि हेच त्याचं काय आहे, उत्तर आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, मी परत एकदा तुम्हाला हे सांगू इच्छितो की पहिला राऊंड जो आहे तो तुम्ही काय करा, पूर्णतः नॉलेज बेसवर सॉल्व करा. पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला असं वाटलं की अरे बाबा माझे प्रश्न खूपच कमी सॉल्व झालेले आहेत, तेव्हा तुम्ही या एलिमिनेशन टेक्निकचा वापर करा, आणि नक्कीच तुम्हाला या एलिमिनेशन टेक्निकचा फायदा होईल. जसं की मी पहिला बोललो की यामुळे तुम्हाला 20 ते 30 मार्क तुमचे वाढू शकतात. पुढं बघा की आपल्याला हे शक्यतो जनरली सगळ्यांच्या वाचनात असणारी बाब आहे की रंगराजन समितीने दारिद्र्य रेषा शहरी भागासाठी किती ठरवलेली आहे आणि ग्रामीण भागासाठी किती आहे. याचं बघा, आता हा पहिला ऑप्शन बघा 50-35, दुसरा ऑप्शन बघा 55-40, तिसरा ऑप्शन बघा 60 आणि 45. आता यामध्ये मला एक गोष्ट सांगा की हे जे ऑप्शन आहेत 3, हे बघा की सिमिलर आहेत. म्हणजे थोडक्यात काय की आपण बघू शकतो की हे सगळे आपल्याला 5च्या पटीत असणारे दिसून येतात, आणि सगळे सिमिलर ऑप्शन आहेत. यामध्ये हाच एवढा काय वाटतो आपल्याला, ऑड ऑप्शन वाटतो, आणि हेच त्याचं काय आहे,
उत्तर आहे. पुढे बघा 25वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित करण्यात आली. यामध्ये परत बघा ऑड मॅन आउट आपण कसं फाइंड आउट करू शकतो. कोल्लम केरळ, मुंबई महाराष्ट्र, अहमदाबाद गुजरात हे तिन्ही ठिकाणं जे आहेत ते वारंवार न्यूजमध्ये असतात. आणि हा जो ऑप्शन आहे कटरा जम्मू काश्मीर हा कधीही म्हणजे शक्यतो रेअरली न्यूजमध्ये असतो हा. त्यामुळं अशा ठिकाणी एखादी ई गव्हर्नन्स परिषद होणं हे म्हणजे आपल्याला असं वाटू शकते की हे रेअरली पॉसिबल आहे. पण बघा की जसं की मी तुम्हाला टेक्निक सांगितली ऑड मॅन आउट, हे तिन्ही काय आहेत की वारंवार न्यूजमध्ये असतातच. हे थोडंसं आपल्याला काय वाटते वेगळं वाटते आणि यामुळं हे त्याचं काय आहे उत्तर आहे. पुढं बघा जानेवारी 2022मध्ये आर नागस्वामी यांचे निधन झालं. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. आता बघा पर्यावरण सारखं आपल्या डोळ्यासमोर असते. त्यामुळं त्यानंतर बघा चित्रकारिता पेंटिंग आणि ॲक्टिंग, एन्व्हायरमेंट पेंटिंग आणि ॲक्टिंग हे काय आहेत की आपल्यासारखे हे वाचनामध्ये असणारे मुद्दे आहेत. पण आर्किओलॉजी कसं आहे थोडंसं वेगळं वाटते आणि जसं की आपली टेक्निक सजेस्ट करते ऑड मॅन आउट आणि हे त्याचं काय आहे उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पिक आउट द ऑड पर्सन. या ठिकाणी पहिला ऑप्शन बघा लॉरा डिसौजा, त्यानंतर सुधाताई जोशी आणि हिरवे गुरुजी. हे रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट टाईम आपल्या वाचनात येतात. पण साने गुरुजी काय आहेत की सारखा वाचनात म्हणजे आपल्या वाचनात असणारे काय आहेत हे व्यक्तिमत्व आहेत आणि हे तीन आपल्याला काय आहेत अननोन आहेत. ओके, त्यामुळं आपण काय केलं की ह्यांना आपण काय केलं इलिमिनेट केलं आणि जे आपल्याला नोन आहे किंवा या ठिकाणी काय गटांना बसणारा शब्द हाच आहे. त्यामुळं काय केलं आपण याला टिक केलेली आहे आणि हे काय आपलं उत्तर बरोबर आहे. सेम लॉजिक वापरून तुम्ही हा देखील प्रश्न काय करा सॉल्व करा आणि याचं मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी इराणच्या महिलांसंदर्भात 2019मध्ये कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. हा बघा पहिला दुसरा ऑप्शन बघा मतदानाचा अधिकार, कौटुंबिक मालमत्तेचा अधिकार आणि घटस्फोटाचा अधिकार. हे तिन्ही ऑप्शन काय आहेत की एका सिमिलर लाईन्सवर आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्याचा अधिकार हा जो आहे ना हा काहीतरी वेगळा वाटतो बघा, काहीतरी ऑड वाटतो, काहीतरी वेगळा वाटतो, काहीतरी नवीन वाटतो आणि त्यामुळेच काय आहे की हे जे उत्तर आहे. शेवट करण्याआधी आपण थोडक्यात रिकॅप घेऊया. यामध्ये पहा की पहिला आपण सुरुवातीला काय पाहिलं की वर्ड असोसिएशन ही टेक्निक पाहिली. यामध्ये सिम्पली बघा जो काही क्वेश्चन आहे आणि ऑप्शन आहे या क्वेश्चनमधील काही वर्ड असतील काही स्टेटमेंट असतील ते वर्ड ते स्टेटमेंट ऑप्शनमधील वर्ड किंवा स्टेटमेंटशी असोसिएट करून पाहणे आणि ऑप्शनला त्या अनुषंगाने टिक मारणे ही सिम्पली ही टेक्निक आहे. दुसरी टेक्निक आहे ऑड मॅन आउट. बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 4 ऑप्शन असतील आणि त्यातलं आपल्याला असं वाटते की बाबा 3 स्टेटमेंट आहेत ते सिमिलर आहेत आणि एक काय तर आपल्याला काय वाटतं की काहीतरी यामध्ये नवीन आहे, काहीतरी वेगळं आहे हे असं जेव्हा आपल्याला वाटते आणि ते त्याचं काय असते उत्तर असते. आशा आहे की तुम्हाला या सगळ्या टेक्निक समजलेल्या असतीलच. शेवट करण्याआधी एक मेजर अनाऊन्समेंट आहे आणि ही अनाऊन्समेंट आहे ती 2000 म्हणजे पुढचा जो आपला अटेम्प्ट आहे तो डिस्क्रिप्टिव्हनुसार आहे आणि यामध्ये ॲन्सर रायटिंग करणं हे खूप गरजेचं आहे. आणि या ॲन्सर रायटिंगबाबतच एक फ्री इनिशिएटिव्ह यूट्यूबवर मी 1 तारखेपासून स्टार्ट करणार आहे. यामध्ये तुम्हाला काय मिळून जाईल बघा की उत्तर लिखाणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या दृष्टीने विचार करणं खूप गरजेचं आहे. हा विचार आपण कोणत्या दृष्टीनं किंवा कोणत्या बाबतीत करू शकतो यासाठी मी तुम्हाला 6 टेक्निक सांगणार आहे. या 6 टेक्निक जर का तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलात, याचं व्यवस्थितपणे इम्प्लिमेंटेशन केलात तर मी ही गॅरंटी घेऊ शकतो की ॲन्सर रायटिंगचं बेसिक हे तुमचं खूप चांगल्या पद्धतीनं कव्हर होऊन जाईल. ते देखील व्हिडिओ तुम्ही पहा आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर काय करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या फेलो ॲस्पिरंटशी देखील काय करा हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.